हाय फ्रेंड्स, हा व्हिडिओ अपलोड करायला थोडा म्हणजे फारच उशीर झाला. माझी तब्येत ठीक नसल्यामुळं आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला. तर दिवाळीच्या निमित्तानं मी आपल्या गाडा जो आहे माझा त्याला सुद्धा पेंट वगैरे करून घेतला आहे. आपल्या इथं दिवाळीला सगळे नवीन म्हणजे दुकानाचे, हॉटेल्स असो, छोटे मोठे व्यवसाय असो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं रंगरंगोटी ही करून घेत असतंच. तशा प्रकारे मीही त्यात आपल्या गाड्याचं जे आहे ते रंगकाम करून घेतलेलं आहे आणि खूपच सुंदर असं पेंटरने करून दिलेलं आहे आणि छान दिसत आहेत. थोडी स्पेलिंग मिस्टेक पण केली त्यांनी, पण ठीक आहे चला. तसंच आम्ही हे डेकोरेशन आयटमसुद्धा घरी बनवलेले होते. ते बघू शकता, चकल्या बनलेल्या आहेत, फराळाचं सुद्धा तयार आहे सगळं. आणि सुगंधित उठणं तर मोती साबणशिवाय उठण्याला तर हेच नाही, लहानपणापासून आपण तेच बघत आलेलो. गायवाडा बनवलेला आहे, छान असा शेणाचा गायवाडा जो अंगणात दिसतो सुंदरच वाटतं नाही का. तसंच तुम्ही बघू शकता मी निघालेली आहे कुठं सांगा बरं. तर आम्ही निघालेले आहोत केळीचे खांब आणि ऊस आणण्यासाठी एनकीला. तिथे जवळच आहे एनकी म्हणून गाव आहे, तितकं सुंदर आहे. त्यांच्यात केळीचे आहेत, ऊस आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण. तर आपल्या न्यू वन जर ॲड झालेलं आहे दिवाळीच्या निमित्ताने, ही आपली स्कूटी आणि गाडी. अशा प्रकारे आपण पूजा करून घेतलेली आहे. गाड्याची सुद्धा पूजा करून घेतली आहे लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तुम्ही कशी दिवाळी साजरी केली कमेंटमध्ये नक्की सांगा. घराला लायटिंग लावलेली आहे, छान प्रकारे आपल्या गाड्याची पूजा करून घेतलेली आहे, दुकानची पूजा करून घेतलेली आहे. मी घरी लक्ष्मीपूजन मांडलेले आहे, दुकानची सुद्धा बघू शकता तुम्ही पूजा किती सुंदर अशा पद्धतीने मी करून घेतलेली आहे. आणि जर काही चुका झालेल्या असतील तर तुम्ही मला सांगालच हे अपेक्षा आहे. कमेंट करून मला नक्की कळवत जा प्रत्येक विषय. आणि अशा प्रकारे सुंदर असं आणि घरगुती पद्धतीने आपल्या जमेल तसं मी डेकोरेशन केलेलं आहे. आणि ही पूजा मांडणी बघा, ही नवीन खूप सुंदर वाटत होते. नाणे जोडून मी केलेलं होतं ते. छान दिवाळी साजरी झाली आमच्या अशा प्रकारे. आणि तुमची दिवाळी कशा प्रकारे साजरी झाली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवून घेतला मी देवाला आणि ही पूजा आपली जी आहे करून घेतलेली आहे. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे हा व्हिडिओ अपलोड करायला बराच उशीर झालेला आहे. तर व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराच. पण उशीर झाल्यामुळं थोडं मला असं वाटत होतं की अपलोड करायला, पण ठीक आहे, सगळ्याची साथ आहे म्हणून मी अपलोड करत आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरी करत असतो. तसेच खुशी पण जे आहे हे करत आहे, फुलझाडी जी आहे साजरी करत. आमची दिवाळी खूपच सुंदर झाली. आणि घराचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे केलेलं होतं मी. बघा तुम्ही कसं वाटतंय. आणि हे हळदीचं लुक आता थोड्या दिवसांनी बदलणार आहे, कारण आम्ही ते काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आपलं अंगण आता थोडंसं झालेलं आहे. तुळशीला पण छान अशी दिवे जेव्हा अंगणात तेल जेव्हा जळतं तेव्हा एक वेगळीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आपोआपच प्रवेश करत असते आणि एक सुंदरमय वातावरण. आणि आज आमचं स्पेशल मेन्यू होतं तर पुरणपोळी होतीच, पण केळीच्या पानावर खायचं सगळ्यांनी ठरवलेलं आज. इतकं मस्त वाटत होतं केळीच्या पानावर खायचं पुरणपोळी. अतिशय सुंदर अनुभव होता. तसंच मी थोडे फटाके उडवले खूप दिवसांनी, म्हणजे उडवले फटाके. लहानपणी एकदा माझा हात भाजलेला, तेव्हापासून मी उडवत नव्हते, नंतर खूप दिवसांनी उडवणे मी आता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमची दिवाळी जी आहे ती साजरी झाली जवळपास. आणि दिवाळीचा व्हिडिओ अपलोड करायला खूपच उशीर झाला असं मला वाटते आता. आणि अशा प्रकारे आमची दिवाळी जी आहे जवळपास साजरी झाली. तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी केली ते नक्की सांगा. आणि दिवाळीला आम्ही किल्ल्याला दर्शन करायलाही नक्की जातो. तुम्ही जाता की नाही तेही सांगा कमेंटमध्ये. उदयगिरी बाबाचे दर्शन करायला सुद्धा आम्ही दिवाळी पाडव्याला जाऊन आले. तर किल्ल्याचं बरंचसं काम चालू आहे आणि माझे किल्ल्यावरचे शॉर्ट व्हिडिओज अपलोड केले होतेच मी. तुम्हाला ते पाहिले असतीलच, तरी माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर.